हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कारण की जेव्हा तुम्ही इथून जाल तर आपल्याला त्रिकुटीवरून, जिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इथून जाण्याचा, आणि तिथे जाण्यासाठी ज्यानं तिकीट काढलं आहे, म्हणजे ज्या इष्टदेवतेची साधना ज्यांनी केलेली आहे त्यानुसार त्रिकुटीतूनच त्याचं पुढे पुढे त्याच रस्त्याने त्याचं विमान जाणार आहे. तर तुम्ही जेव्हा तिथे पोहोचाल हा दास तुम्हाला उभा असलेला दिसेल. परमात्मा ह्या दासाच्या रूपात तिथे भेटतील आणि तुमची जशी श्रद्धा इथे असेल तशीच तिथे असेल. ही तर रिहर्सल आहे, एक ट्रायल आहे. तर जसं तुमचं वागणं ह्या दासाप्रती इथं असेल तसंच तिथे असेल. आता जसं हा दास इथे बाहेर उभा आहे आणि तुम्ही तिकडे बसून मजा मारताय, गप्पा मारताय, तर असाच भाव तिथे पण असेल. तर भगवान निघून जातील, तुम्ही गप्पा मारत राहाल. तर जेव्हा गुरुजी येतात तेव्हा तुम्ही पाहत असाल, मग ते कुठलेही गुरुजी असोत, नकलीसुद्धा, पण ते अशीच श्रद्धा ठेवतात कारण तो त्यांचा स्वभावच आहे. एकटक दृष्टी ठेवतात जेव्हा ते डोळ्यांसमोर असतात. तर हा त्यांनी मागील जन्मापासून केलेला अभ्यास आहे, जे प्राणी मागच्या जन्मापासून भक्ती करत आले आहेत. तर हा नियम आहे, विधान आहे या भक्तीचं. तर तुम्ही इथे जसं प्रॅक्टिकल केलेलं असेल तसाच तिथेही तुमचा स्वभाव बनेल. तर म्हणूनच गुरुजींना ॲज अ गॉड ट्रीट करून त्यांच्याबरोबर तसा व्यवहार करावा. गुरु के सम्मुख वचन नहीं कह, सो से रहनी गहनी सुख रे. तर अशा प्रकारचा नियम आहे. गुरु सम्मुख ले झूठ सजोई, निश्चय नरक पडे से सो. तर अशा प्रकारचे परमात्म्याने जे फाऊल पॉइंट सांगितले आहेत त्या फाऊल पॉइंटपासनं सावध राहा. आता कागभूषणजींना आकाशवाणीतून भगवान शिवजींनी सांगितलं की अरे निकम्मी माणसा, जेव्हा तू आपल्या गुरुचा आदर करू शकत नाहीस तर माझा काय करणार तू, आणि मग तुला नरकातच टाकणार. तर संत असे दयाळू असतात. त्या ब्राह्मणाने, त्या पुण्यात्म्याने पुन्हा पुन्हा प्रार्थना केली की हे परमात्मा, आपण दयाळू आहात, आपण क्षमाशील आहात. बालक आहे, लहान मुलगा आहे, चूक झाली याच्याकडून, क्षमा करा. अरे काय केलंस तू नालायक, सांग काय केलंस. तेव्हा आकाशवाणीने सांगितलं की याने उभं राहून आपल्या गुरूंचा आदर केला नाही, याला खूप गर्व झाला होता, त्याबद्दल ही शिक्षा त्याने भोगलीच पाहिजे. मग वारंवार प्रार्थना केल्यावर शिवजी म्हणाले की तुझ्या गुरुजींची प्रार्थना स्वीकार करतोय, पण नरकात तर तुला जावंच लागेल, मी याला चेंज करू शकत नाही. पण त्या नरकात तुला यमाचे दूत त्रास देणार नाहीत, हा मी आदेश देईन. आता त्याला एवढा सहारा मिळाला, त्याचा मृत्यू झाला. काही वर्षांनंतर नरकात तर जावंच लागलं, परंतु तिथल्या जेवढ्या सुविधा ते देऊ शकत होते, जसं एखाद्याची मंत्र्याशी काही ओळख असते, गृहमंत्र्यांशी मैत्री असेल, मैत्री किंवा नातं असेल, आणि त्याला कैद झाली, आता त्याला राहावं तर लागेलच तुरुंगात, पण तो राहील मात्र एखाद्या जावयासारखा, कोणी त्याला त्रास देऊ शकत नाही. तर त्या कागभूषणला एवढं सगळं तर मिळालं, पण राहावं लागलं नरकात. आता जसं तिथे नरकात त्याला काही म्हणत नाहीत यमाचे दूत, पण दुसऱ्यांना मारतात तेव्हा काळीच फाटतं. नरकात तर हाहाकार माजलेला असतो, कुणी कोणाला कापतायत, कोणाला नरकात ठोकतायत, कचरा पडलाय, सगळं सडलेलं आहे, राहावं तिथेच लागलं. आता दास या कथेद्वारे सांगू इच्छितो की जे पुण्यकर्मी प्राणी आहेत, जे पूर्वीपासून मनुष्यजन्म प्राप्त करत आलेले आहेत, ते तर भगवंताची कथा ऐकताच लगेच कुठे ना कुठेतरी चिकटतात. तो त्यांचा स्वभाव आहे. जसं दिव्यावरती पतंग, इच्छा नसली तरी जाऊन पडतो, मग तो जळणारच असतो, परंतु त्याचा स्वभाव आहे, तो त्याला शीतल आणि चांगली वस्तू समजून जातो. तर जेवढेही हे पुण्यकर्मी प्राणी होते, हे नकली संत काळाच्या दूतांना एक परमसंत धनी समजून ते दिव्यावरती जाऊन चिकटले आणि 100 वर्ष राहिले तिथे. काही मनात आलं नाही त्यांच्या की हा नकली माणूस आहे. त्यांना कख नाही माहिती.
ना सतनामाचं, ना सतलोकाचं, ना सचखंडाचं. आणि तुम्ही भूत बनून राहिलात, ती पुस्तकं वाचत बसलात श्रद्धेने की ते गुरुजींनी लिहिलंय ते बरोबरच असेल. पहा, भक्ताची श्रद्धा अशीच असते आणि असलीच पाहिजे. ब्लाइंड फेथ आहे. परंतु ह्या नकली लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. त्यांच्या त्या श्रद्धेचा त्यांनी दुरुपयोग केला आणि त्यांचा नाश केला. तर ह्या कारणामुळे हा दास जे सांगू इच्छित आहे या कथेच्या माध्यमातून, मागील जन्मातून जे पुण्यकर्मी प्राणी मनुष्य जन्मातून आलेले आहेत ते कुठे ना कुठे कुठली ना कुठली साधना स्वीकारलेले आहेत आणि शांतपणे ते करत असतात. वाटतं त्यांना की ही भगवंताची साधना मी करतोय आणि करायला हवी, परंतु शास्त्रविधींचा त्याग करून केलेलं मनमानी आचरण युजलेस आहे. आता दास काय सांगू इच्छितो की जे भक्ती मार्गाकडे वळत नाहीत, कितीही समजावलं तरी ऐकत नाहीत, ते प्राणी असतात जे आधीच्या जन्मातून मनुष्य प्राणी नव्हते, परंतु पशुपक्षी किंवा वृक्षादी जड योनीमध्ये होते. तर हा कागभूषण सांगतोय आपलं वास्तव की मागच्या जन्मातील न जाणो कितीतरी मनुष्य जन्म मी वाया घालवले, बर्बाद केले, हाती नाही लागले. आणि एका जन्मापासून मी सुरुवात केली. माझ्या आयुष्यात एवढी भयंकर घटना घडली तरीसुद्धा या नीचाचं मन मऊ पडलं नाही. आणि 6 महिन्यांपर्यंत गुरुजींची वाणी ऐकत राहिलो, पण दीक्षा घेण्याची इच्छा मात्र मनात झालीच नाही. आणि भक्ती मार्गाकडे वळलो तर हा वेडेपणा केला. एकतर वळायचं नाही आणि वळलो तर मर्यादेत राहू शकत नाही. त्याच्यातला कुठला ना कुठला वाईट संस्कार डोकं वर काढतच राहतो. आता तरीही स्टार्ट तर होईलच कुठल्या ना कुठल्या जन्मापासून. आता दासाचा सांगण्याचा भावार्थ असा आहे की जर तुमचा कोणी भाऊ बहीण असतील आणि ते दीक्षा घेऊ इच्छित नसतील तर सत्संगाच्या वेळी आम्ही अलाउड केलेलं आहे. उपदेश घेतलेला नसेल तरी सुद्धा ते आश्रमात येऊ शकतात आणि 3-4 दिवस सत्संग ऐकू शकतात. त्यांना जरूर आणा. 1 दिवस, 2 दिवस, 10-20 दिवस सत्संग ऐकल्यावर कधीतरी परमात्म्याची कृपा त्यांच्यावर होईलच, कारण ही अमृतवाणी आहे. ही स्वयंसिद्ध वाणी आहे सूक्ष्म वेदातील कबीर परमेश्वराची. जसं एखादा साप चावतो आणि तो बेशुद्ध पडलेला असतो. एक गारुडी एक मंत्र सिद्ध करतो, सापाचं विष उतरवणारा. त्या मंत्राला म्हणतो, एक वाणी असते श्लोकासारखी. तो म्हटल्यामुळे, पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे ती बेशुद्ध पडलेली व्यक्ती, तिचं विष उतरून ती शुद्धीवर येते. जेव्हा की ना तो ऐकू शकत, ना त्याला ती भाषा समजते की तो काय म्हणतोय. तशीच ह्या परमात्म्याची वाणी स्वयंसिद्ध आहे, या कबीर परमात्म्याची, की परमात्मा प्राप्त जेवढेही संत झालेत, जसे आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेब गाव चुडाणी जिल्हा झज्जरवाले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मिरट उत्तर प्रदेश, यांच्याबद्दल तर दास नक्की सांगू शकतो की त्यांना परमात्मा भेटले आणि त्यांना ज्ञानामृत दिलं. तर यांच्या वाणीमध्ये आणि स्वयं परमेश्वराच्या वाणीमध्ये ही एक स्वयंसिद्ध वाणी आहे, ज्याने आपल्याला खूप ज्ञानयज्ञाचं पुण्य मिळतं आणि आत्म्यामध्ये दुष्कर्माचं जे विष भिनलं आहे तेही हळूहळू उतरून मग प्रेरणा मिळते परमात्म्याची भक्ती करण्याची. तर म्हणून सत्संगामध्ये आणा. तेही येत राहतील. ठीक आहे, यांच्यावर उशिरा परिणाम होईल या कागभूषणसारखा, पण ते कलम होईलच कुठल्या ना कुठल्या युगात आणि मग स्टार्ट होईल भक्ती हळूहळू. सफलताही मिळेल. कागभूषण सांगतोय त्यानंतर, नरक भोगल्यानंतर मला मनुष्यजन्म मिळाला आणि भक्तीची मागील संस्कारांमुळे प्रेरणा मिळाली. एकदा लोमर्ष ऋषीची कथा सांगत होते आणि मी बनलो वकील. मी क्रिटिसाइज करू लागलो त्यांना. मी म्हटलं की महाराजजी, आपण तर सरगुण भगवानाची कथा सांगत आहात, आम्ही तर निर्गुणाचे अधिकारी आहोत, आम्हाला त्या निर्गुण भगवानाविषयी सांगा. आता कागभूषणला लोमर्ष ऋषीजींनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला की भाई पहा, आंब्याच्या कोईच्या आत, बीच्या आत निर्गुण रूपात आंबा आहे, आंब्याचं झाड आहे. आता ती कोय, ती बी जमिनीत पेरली, पाणी घातलं की त्याचं रोप तयार होईल, मग त्याचं झाड होईल, मग त्याला फळं येतील. तर तो निर्गुण उपयोगी आहे की हा सगुण? आता
कागभूषण म्हणाले की मला नाही कळली ही गोष्ट, कारण माझी तर बुद्धी भ्रष्ट होती आणि माझ्या बुद्धीप्रमाणे मी वकिली करत होतो. थोडंफार ज्ञान कुठून ऐकून, कारण की ज्याला मनुष्य जन्मानंतर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त आहे तो प्राणी अवश्य भक्तीसाठी भटकत असतो. जसं त्याने ज्ञान कुठून कुठून ऐकलंय ते मग तो वक्ता झाला होता. तेव्हा लोमर्ष ऋषींनी 2-3 प्रमाणं अजून दिली. म्हटलं भाई, म्हणतायत शिव के जटा में थी गंगा भाई और भागीरथ ने गुप्त वस्तू प्रकट दिखलाई. म्हणजे इथे प्रकट केली. ती निर्गुण आपल्याला दिसत नाही, ती एका जागी थांबलेली होती, आपल्याला तिचा काही उपयोग होत नव्हता. आणि जेव्हा गंगा इथे आली आमच्यासाठी तर ती गुण झाली. तर असं समजा, तो काय सांगू इच्छित होता तो लोमर्ष ऋषी, परमात्मा वरती निराकार असतात आणि इथे खाली जेव्हा राम आणि श्रीकृष्णाच्या रूपात येतात तेव्हा सगुण असतात असं सांगत होता. यांची तेवढीच पोच आहे. तेव्हा त्याने काय सांगितलं कागभूषणने की आपण तर असंच सांगताय, असंच काहीतरी उटपटांग सांगताय. तर लोमर्ष ऋषींनी त्याला शाप दिला, अरे चांडाळा, तू ना ज्ञान ऐकतोयस ना ऐकू देतोयस, तू चांडाळाच्या जन्माला येशील. आता कागभूषण सांगतोय की मला पूर्वीची गोष्ट आठवली की मी चूक केलीय, मला राग नाही आला आणि एवढंसं तोंड करून बसलो, हे भगवान खूप चूक झाली, मी वाद घातला आणि प्रभू तुमचं वचन शिरोधार्य आहे. मला कुठलाही जन्म द्या, चांडाळाचा द्या किंवा अन्य कोणाच्या घरात द्या ऋषीवर, पण एक आशीर्वाद द्या ह्या दासाला की मला भगवंताचा कधीही विसर पडू नये. आता लोमर्ष ऋषी शांत झाले. ठीक आहे, लहान आहे, वाद घातला, मीही उगाच शाप दिला. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे बेटा, तुला भगवंताची सदैव आठवण राहील. तर कागभूषण सांगतोय की मग माझा जन्म झाला ब्रह्माची पत्नी, तिचं हंसवाहन आहे. आपल्या हंसिणीला घेऊन ती एका काकचंडाच्या घरी गेली, म्हणजे गर्भधारणेसाठी. तेव्हा त्यांच्या संयोगाने हंसिणी आणि काकचंड म्हणजे कावळा यांच्या संयोगातून माझा जन्म झाला. तर माझं बाकीचं शरीर देवतेसारखं, मुख मात्र कावळ्याप्रमाणे आहे, पण बोलतो माणसासारखं. तर पुण्यात्म्यांनो, त्यानंतर कागभूषण सांगतो की मग माझा उद्धार कुणाकडून झाला. एक जोगजीत नावाचे एक संत भेटले. त्यांनी मला परमात्मा पूर्ण ब्रह्माच्या साधनेची माहिती दिली. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती आणखी एक परमशक्ती आहे कागभूषण. ह्या आपल्या विष्णूजींपेक्षा शक्तिमान अजून एक परमात्मा आहे. त्याची भक्ती मी करतो, ज्या कारणाने ही गती मला मिळाली आहे. शेकडो प्रलय माझ्या समोर झाले आहेत आणि एवढं मोठं माझं वय झालं आहे. आता काय सांगतायत? बुझे गरुड़ भूषण बियाना, मोसे कहो भेद विधि नाना, वचन सुशील दृष्टि अनुरागी, देवता की दे मुख द्वार मुख कागा. आता कागभूषणजींना गरुडजी सांगताय, मधुकर बहन सुनंत हो शांति, कहो भूषण मुझिया की उत्पाती, श्रवण सुमृत वचन उमेदा, दाम रसायन सब तन बेदा, परम भेद कहो बहुभांति, मिटे हमारे मन की काती, कौन देश को नगर निधाना, कहो भूषण आदि परवाना, कौन पिता को जननी जाम्या, कौन कुली कौन वंश बखाना, अवरण वरण कला परवेसा, तुम्हारी महिमा कर है शेषा, जल स्वरूप कुछ तरंग न तेजम, इंद्री जीत चढ़े मन से जम, ब्रह्म निरूपण निर्गुण भेखा, कहो भूषण मोहि आज संदेशा, कहे भूषण तुम सुनो खगेसा, तो से भेद कहूँ परवेसा, शंख कल्प जुग गए बिहाई, पूर्व जन्म की कथा सुनाई, शंख कल्प जुग हो गए, जामन मरण जिहान, जन्म पूर्व ला तुझे कहूँ, सोनो खगे से सुजाने. गरुडजींना कागभूषण सांगतायत, कह भूषण सुनो खगेसा,
और तो से भेद कहूँ परवेसा। शंख कल्प युग गए बिहाई, शंख कल्प तब न बर्बाद कर दिए और पूर्व जन्म की कथा सुनाई। शंख कल्प युग हो गए जामन मरण जिहान, जन्म पुरबला तुझे कहूँ सुनो खगेश सुजान। सुनो गुरुड मेरा आद संदेशा, भिन्न भिन्न भेद कहूँ खगेशा। शंख जन्म पूरब पैमाला। संख जन्मो पूरब म्हणजे पूर्वीचे, पैमाला म्हणजे वाया घालवले, नाश केले. शंखों जन्म पूरब पैमाला और गए जो मिथ्या नहीं संभाला. ते तर मिथ्या गेले, मी सांभाळू शकलो नाही, म्हणजे भक्तीची सुरुवात केली नाही, स्टार्ट नाही केली. अवधपुरी एक नगर निधाना, जहाँ अवतार धरे मोरे प्राणा. 20 वर्ष की उम्र पुनीता और मात पिता भय काल समीपा. मी 20 वर्षांचा होतो. माझे आईवडील आणि सर्व परिवार ह्या काळाने ग्रासून घेतले, म्हणजे ते वारले. पड़ा काल दुर्भक्ष ताही और पृथ्वी डोल गई रे बाई. इतका भयंकर दुष्काळ पडला होता की पृथ्वी ही कापू लागली होती, असा हाहाकार माजला होता. पड़ा काल दुर्भिक्ष अपारा, मनुष्य मनुष्य का करे आहारा. अन्न का नहीं आहार प्राणी, पड़ा काल दुर्भिक्ष समानी. अवधपुरी हम तजी खगेसा, ताई आए हम मालू देसा. पुरी अवंती लीन्या बासा, जावा नहीं अन्न की त्रासा. अन्न तो वहाँ पेट भर खाया, कह भूषण सुनो खगराया. पंडित एक अवंती माही, कथा करण नित शिव द्वारे जाही. 6 मास हम संगति की नी, बौर तास की दीक्षा लेनी. टहल करत शिव पंडित केरी, गुरु चेले का भाव गनेरी. स्वामी करण गए स्नाना और पूजा अर्पण धूप दयाना. शिव पूजा पंडित अर्थावे, बेलपत्र धर लिंग बनावे. शिव पूजा पंडित करे जहाँ हम लिया निवास. गुरु दीक्षा मन मैं करी मिटी खगेश प्यास. तन मन अर्पे फेर माला, जाके ऊपर ईश दयाला. म्हणजे कागभूषणजी सांगत आहेत की ते पंडितजी आपल्या शिवभगवानांवरती एवढे समर्पित होते, ज्या कारणाने शिवजींचीही त्याच्यावर पूर्ण कृपा होती. पूजा करण दिवालय आए, ता हम बैठे दर्शन पाए. जहाँ शिव को मोह दिया सरापा, लाख वर्ष तुम जमपुरी राखा. पंडित सुना बचन शिव केरा, ओठ चरण लीन्या गुरु केरा. पंडित शिव का दान लगाया, कल्प करी बालक बोराया. हे रे बालक तू धर शिव का ध्याना, ताते बक्से तेरे प्राणा. तर पुण्यात्म्यांनो, आजचा जो सत्संग सुरू आहे, हा वर्तमानाचा समागम, याचा उद्देश काय आहे? परमात्मा सतलोकातून चालत येतात, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतात, जे परमात्म्यासाठी भटकत आहेत, आणि त्यांना मग तत्वज्ञान समजावून सतभक्ती, तो 2 अक्षरी मंत्र सतनाम देऊन त्यांचं कल्याण करतात. कागभूषणजी भक्ती देखील करत होते, ऋषी संतांचा उपदेश देखील घेत होते. तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा, ह्या साधनेने तुझा जन्म मृत्यू संपू शकत नाही, आणि पूर्ण सृष्टीची रचना ऐकवली. तेव्हा कागभूषण गरुडजींना म्हणाले, गरुडजी, जी साधना आपण करीत आहात विष्णूजींना पूर्ण परमात्मा मानून, ते पूर्ण परमात्मा नाहीयेत. त्यांचे तर नेहमी जन्ममृत्यू होतात. आता कागभूषणांकडून हे ज्ञान ऐकल्यावर गरुडजींचेही डोळे उघडले की खरंच यांचा जन्ममृत्यू होतो. आणि कागभूषणजी असं देखील म्हणाले की परमात्मा कबीरजी, जे जोगजीतच्या रूपात त्यांना भेटले होते, की बेटा, हे ब्रह्मा विष्णू महेश तुझ्या प्रारब्धातल्या कोणत्याही कर्माला कमी किंवा जास्त करू शकत नाहीत. म्हणजे तुझा मृत्यू होणार असेल तर तो मृत्यू होईलच होईल, ते आयुर्मान वाढवू शकत नाहीत. गरुडजींच्या मनात आले की ही गोष्ट देखील खरी आहे. मग हे कसे काय भगवान? मग परमात्मा येऊन गरुडजींना देखील भेटले. जेव्हा ही चर्चा त्यांची झाली काही अन्य रूपात, तर गरुडजींना मग पुष्कळ ज्ञान समजावलं, त्यांना मंत्र दिले. प्राथमिक मंत्र देत असत परमात्मा आधी. तर आम्ही काय करत असू? जसे पहिले आपण परमात्म्याचे शिष्य खूप कमी असत, संसाराचे काळाचे पुजारी मात्र जास्त असत,
नाम घेत असत, पहिले काही दिवस चांगली साधना करत असत, नंतर सोडून देत असत. परंतु तो दयाळू आहे. ह्या पीक टाईम मधील तुमच्यामधील भक्ती जिवंत ठेवण्यासाठी तो जागोजागी प्रकट होऊन किंवा एखाद्या संतास प्रेरणा देऊन किंवा स्वतः काही काळ राहून आमचे कर्म बनवत असत, ज्या कारणामुळे आमचे मनुष्यजन्म होत आलेले आहेत आणि आजपर्यंत भगवंताविषयी प्रेम आहे. आणि तो हेच इच्छित आहे परमात्मा, की जोपर्यंत हा प्राईम टाईम येईल मधल्या पिढीचा, आस्था टिकून राहील मनुष्यांमध्ये भगवंताविषयी. नाहीतर पुण्यात्म्यांनो, जर 100 वर्ष अजून उशीर झाला असता या काळासाठी जो आज चालू आहे, रामनाम तर या संपूर्ण भारतात राहिलं नसतं. खरं सांगतो तुम्हाला, भक्तीचा सगळा नाश झाला असता. कारण की जेवढे हे पंथ आहेत हे सर्व शास्त्रविरुद्ध साधना करीत आहेत. आणि जेवढे आपल्या हिंदू धर्मातील गुरुदेव आहेत ते वेद आणि गीतेच्या विपरीत ज्ञान देऊन अशी साधना करवत आहेत जी पूर्ण युजलेस आहे. आणि ज्या कारणाने आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही. आम्ही लुटेरे बनलो, लाचखोर बनलो, आपण भेसळ करू लागलो, ज्यामुळे धनवान व्हायचं आहे आणि दुप्पट दुखवू लागलो प्राण्यांना. तर या परमात्म्याने येऊन इथपर्यंत आपली आस्था टिकवून ठेवली आणि आता सांभाळून घेतलं. आता तुम्हाला ते लाभ मिळतील जे स्वतः भगवान देतात. तुम्हाला इथे देखील सुख देईल जे आवश्यक आहेत आपल्यासाठी, आणि आपल्याला सद्भक्ती देऊन सतलोकात घेऊन जातील. गरुडजींनी जेव्हा परमात्म्याचं ज्ञान ऐकलं त्यांना विश्वास वाटला. एक दिवस गरुडजींनी विष्णूजींबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर चर्चा केली की भगवान आपल्याही वरती एक शक्ती आहे. तर हे काय होतं की जसं कोणी एखाद्या पोस्टवर आहे, त्याचे प्रशंसक सॅल्यूट मारणारे खूप असतात. जसं आपण शिवपुराणात ऐकलं की एकदा विष्णूजींचं आणि ब्रह्माजींचं भांडण झालं, युद्ध झालं. ते कशामुळे झालं? ब्रह्माजी म्हणतात मी तुझा पिता, विष्णूजी म्हणतात मी तुझा पिता, असा भ्रम त्यांना होतो. तर विष्णूजींनी जेव्हा ही गोष्ट ऐकली, गरुडजी ते तर त्यांचं वाहन आहेत, असं समजा की त्यांचा ड्रायव्हर आहे. जसं कोणी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर असतो, परंतु मुख्यमंत्र्यांना भक्तीचं ज्ञान नाही हा वेगळा भाग आहे, परंतु ड्रायव्हरला मात्र आहे. आणि ड्रायव्हर असं सांगू लागला त्यांना, तर असाच प्रकार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही तर वेगळी गोष्ट आहे, परंतु परमात्म्यापेक्षा मोठा कोणीही नसतो. तर असा गरुडजींनी याचा उल्लेख केला तर विष्णूजींनी ते ऐकलं नाही, म्हणाले भलतंच बोलतोयस तू. आता त्याने काय केलं? आता ब्रह्माजींबरोबर जाऊन चर्चा केली आधी. आता ब्रह्माजींनी विष्णूजींनाही बोलावलं आणि शिवजींनाही बोलावलं. तिथे तिन्ही मंत्री एकत्र झाले. म्हणू लागले माहीत नाही आज काय झाले, गरुडाने काय भांग प्यायली काय? म्हणतोय की तुमच्याही वर एक शक्ती आहे, तुम्ही कुणाचं बरं वाईट करूच शकत नाहीत, तुम्ही कुणाच्या प्रारब्धात बदल नाही करू शकत. ते म्हणू लागले हे असं कसं शक्य आहे, आम्ही का नाही करू शकत गरुडजी? गरुडजी म्हणाले की पहा माझं म्हणणं ऐका. गरुडजींनी ध्यान लावलं आणि परमात्म्याने सूक्ष्म रूपात सांगितलं, यांना सांग की एक मुलगा मेला अमुक बेटावर, आता त्याला जिवंत करून दाखवा. त्याची वेळ संपली आहे, त्याचा मृत्यू झालाय आणि पुढे त्याला बाकीचं जीवन नाहीये, श्वास नाहीये. तर गरुडजींनी सांगितलं की मी एका मुलाला घेऊन येतो ज्याचा नुकताच मृत्यू झाला आहे, तुम्ही त्याचं आयुष्य वाढवा. मग मानेन की तुम्ही सुप्रीम पॉवर आहात. ते म्हणाले की घेऊन ये. गरुडजी त्या बाळाला घेऊन आले, मुलाला. तर तो जीवित झाला नाही, ना ब्रह्माजींकडून, ना विष्णूजींकडून, ना शिवजींकडून. मग ते गेले आपल्या आईकडे, दुर्गाकडे. आणि दुर्गाला म्हणाले की माते, गरुडाचं म्हणणं आहे की आमच्याही वर एक शक्ती आहे. तेव्हा दुर्गा म्हणाली बाळा, तुमच्या वर तर खूप मोठी शक्ती आहे. तर ते म्हणाले माताजी आमची फारच नाचक्की झाली आहे, तुम्ही या बालकाला जिवंत करा. ती म्हणाली नाही नाही, हे आपल्या शक्तीच्या बाहेरचं काम आहे, याला तर तो पूर्ण परमात्मा परमक्षर ब्रह्म तोच करू शकतो, ही आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तर म्हणतायत तिघांनीही एवढंसं तोंड केलं, निघून गेले तिथून आणि गरुडजींकडे आले. तर सांगायचा अर्थ असा पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपण सच्चाईशी परिचित होतो तेव्हा या भगवानांच्या समर्थतेचं ज्ञान होतं आणि तो समर्थ आपल्यासाठी भटकत आहे. आजचा जो समागम आहे तो याच कारणासाठी आहे की तो परमात्मा सतलोकातून चालत येतो आणि चांगल्या जीवांना भेटतो. आणि त्यासाठी कुठे पुरावे आहेत? आपल्या सद्ग्रंथांमध्ये पुरावे आहेत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये,
ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या मंत्र 1, 2 आणि 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये आणि त्याशिवाय अनेक ठिकाणी. याचा काय निष्कर्ष आहे या पवित्र ग्रंथांमधील मंत्रांचा? की पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत. सर्वांचं उत्पादन करणारा, सर्व सृष्टीचा रचनाकार तोच आहे, जो सतलोकात राहतो वर 3ऱ्या मुक्तिधामात. आणि तिथं मनुष्य सदृश्य शरीर आहे. राजाप्रमाणे जसा राजा सर्वांचा मालक बनून राहतो, असा तो वर सिंहासनावर विराजमान आहे. मनुष्य सदृश्य आहे. तिथून तो गती करून येतो खूप स्पीडने चालत. इतकी स्पीड आहे त्या परमात्म्याची की मनाची स्पीड सुद्धा फेल आहे त्यासमोर. तर तिथून परमात्मा चालत येतो आणि मग तो इथं येऊन काय करतो? चांगल्या आत्म्यांना भेटतो आणि या काळाच्या जाळ्यात फसलेल्या दलदलीतून बाहेर काढतो. एकेकाळी एक अब्राहम सुलतान अधम नावाचा मुसलमान राजा होता. बलक शहराचा तो राजा होता. खूप जास्त त्याच्याकडे संपत्ती होती आणि पूर्वजन्मीचा तो परमात्म्याचा हंस होता. तो कोण होता मागच्या जन्मात? एक सम्मन नावाचा मणियार होता. त्याची पत्नी नेकी होती आणि हा सम्मन आणि नेकी द्वापार युगात वाल्मिकाच्या घरी जन्माला आले होते. हे दोघे पतिपत्नीच होते बालक रूपात, जसे ते लीला करतात प्रत्येक युगात. तर त्यांच्या त्या सेवेने वश होऊन परमात्म्याने त्यांना तिथं येऊन सांभाळलं होतं. त्यानंतर नेकी आणि तिचा पुत्र सेऊ तर पार झाले होते, सम्मन नव्हता झाला. तर त्या सम्मनने त्या जन्मी अनेक पुण्य केली होती. त्याची कथा पुन्हा केव्हा तरी सांगेन. आज दुसरा विषय चालू आहे. त्याने आपल्या पुत्राची कुर्बानीसुद्धा दिली होती परमात्म्याच्या सेवेसाठी. कबीर साहेबांनी त्याला जिवंत केलं होतं. तर तो सम्मन पार नाही झाला, परंतु त्याने जे पुण्य केली होती, परमात्म्याच्या सहवासात राहून काही दिवस भक्ती केली होती, त्याच्या परिणामामुळे तो पुढच्या जन्मी एक नौशेर खान नावाचा राजा बनला आणि इतका कंजूस बनला की काही दानधर्म करत नसे आणि खूप धनवान बनला. तेव्हा परमात्मा भिकारी बनून गेले त्या तिथं नौशेर खान राजाकडे आणि म्हणाले की महाराज काही दक्षिणा द्या. तर राजा म्हणाला, महाराजजी माझ्याजवळ तर धन नाही, मी तर कंगाल माणूस आहे. महाराज म्हणाले, ते परमात्मा संत रूपात उभे होते कबीर साहेब, की राजन तुझ्याजवळ तर 80 खजिने आहेत, 80 गंज. एका गंजात अरबोंची संपत्ती असते, खरबोंची, हिरे, पाचू, माणिक, सोनं. आणि त्याचे 80 ध्वज फडकत होते. तर त्याचा अर्थ असा की राजाजवळ 80 गंज खजिना आहे. तर परमात्मा म्हणाले की तुमचे हे झेंडे आणि 80 गंज खजिने आहेत तुझ्याजवळ. तर नौशेर खान म्हणाला, हे तर कोळसे भरून ठेवलेत मी बाबाजी, लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी. परमात्मा म्हणाले, तुझी हीच इच्छा असेल तर कोळसेच होतील सगळे, असं म्हणून निघून गेले. आता राजाने विचार केला की बाबा साधूचं बोलणं खरं तर होणार नाही. त्याने स्वतः जाऊन पाहिलं तर सगळे कोळसे झाले होते. ते हिरे, पाचू, माणिक होते ते सगळे. ते बघून तो डोकं धरून बसला आणि त्या नोकरांना म्हणाले की त्या साधूला बोलवून आणा म्हणून. नोकर पळत गेले, म्हणाले, महाराजजी तुम्हाला राजा बोलावतोय, राजाला गरज असेल तर इथं येईल, मी थांबलोय इथे. नोकर राजाकडे धावले आणि म्हणाले, महाराज तो साधू असं म्हणतोय. तो नौशेर खान राजा धावत जाऊन त्यांच्या चरणावर पडला. परमात्मा म्हणाले, भाई ऐक. ठीक आहे. त्याने परमात्म्याची प्रार्थना केली, म्हणाला माझी चूक झाली, मला माफ करा, माझं धन तसंच करा. तेव्हा परमात्मा म्हणाले, यातील 80% दान केलंस तर ते मी पूर्ववत करून देईन, तसंच करून देईन, जसं तुम्ही म्हणाल तसं करतो, चल, असं म्हणून परत आला. म्हणाले, माझ्या समोर दान कर, कंजूष, पुन्हा चूक करशील. आता त्याने पुन्हा पाहिलं तर सगळे पूर्ववत झाले होते ते सोने, हिरे, पाचू. राजाने मग तुरंत भंडारा केला साधू संत भक्तांसाठी आणि वाटून टाकले 80 गंज. परमात्मा निघून गेले. म्हणाले, दीक्षा घे, नाम दिलं. हे तर बळेबळे खीर खाऊ घालतात आपल्या मुलांना. एकदा
एक कथा सांगतो. हे आदरणीय मुलुकदास साहेबजी हे अरोडा जातीमध्ये शेतकरी होते, म्हणजे शेती करत होते, खूप मोठे जमीनदार होते. आणि परमात्मा म्हणतायत, जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दास, गेल गेल लग गया फिरूं जब तक धरती आकाश, और 100 छल छिद्र मैं करूं अपने जन के काज. आपल्या प्रिय आत्म्यांना ह्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी म्हणतो 100 छलछिद्र करूंगा, वेगवेगळे वेश धारण करून भटकतो. एका नगरात परमात्मा सत्संग करत होते. हे वेळोवेळी येऊन भक्ती जागृत करतात दाता कबीर साहेब. त्याच नगरात मुलुकदासांच्या गावात 4-5 सेवक होते, गरीब गरीब व्यक्ती. आणि परमात्मा त्यांच्या घरी वास्तव्य करत होते, प्रवचन करीत होते. भक्त म्हणत, उद्या आमच्याकडे भोजन करा. एका हप्त्यासाठी थोपवून धरलं. 5-7 भक्त परिवार होता. तर परमात्मा ज्याही घरात जातात त्यांचा उद्धार करण्यास, त्यांचे कर्म बनवण्यास, तर सर्व भक्त हा विचार करत की गुरुजी आले आहेत, चांगल्यातलं चांगलं भोजन करू, म्हणजे खीर बनवू, हलवा बनवू. ते चौधरी साहेब जे मुलुकदासजी होते, नंबरदार गावचे चौधरी 1 नंबरचे. जसे आजकाल सरपंच असतात, त्यावेळी नंबरदारांचा एवढा प्रभाव असे. तो तर सकाळी सकाळी फिरायला जातो किंवा फिरून जंगलातून शेतातून परत येतो. तर तिथे काय व्हायचं की एखाद्या गरीबाच्या घरी परमात्मा विराजमान असत. तिथे हलव्याचा नैवेद्य दाखवला, हलव्यात मसाला टाकला कढईमध्ये, तर सुवास दूरपर्यंत पसरे. आता त्या मुलुकदासजींनी विचारलं, बंधू इथे काय चालू आहे? जी आमचे गुरुजी आलेत आणि या आपण पण भोजन करा. त्यांनी पाहिलं की भाई एक माणूस बसलाय, हे तुमचे गुरु आहेत का विचारलं. तो निघून गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या घरामध्ये, अरे काय चालू आहे इथं बाबा? आता इथे चालू आहे काहीतरी. तर ते म्हणाले की आमचे गुरुजी आलेले आहेत. तर काही लोक म्हणू लागले मुलुकदासांना की भाई नंबरदार, गावात एक ठग आला आहे, या श्रद्धाळूंना लुटतोय, छान छान खीर हलवे खातोय आणि भाई काम तर काही करत नाही, लुटतोय तो. मुलुकदास तसे तर भाविक माणूस होते, परंतु हा चौधरीपणा खूप वाईट असतो. प्रभुता जाऊन ज्या भक्ताच्या घरी परमात्मा वास्तव्यास होते त्या दिवशी, आता ते मुलुकदास तिथे गेले ज्या घरात परमात्मा विराजमान होते. आणि परमात्मा कबीरजींना म्हणू लागले, हे भाई आपण कोण आहात आणि इथे काय करीत आहात? परमात्म्याने बोलायच्या आधीच जो भक्त होता तिथे, ज्याच्या घरी परमात्मा आले होते, आणि अजून 2-3 भक्त होते, उभा राहून सांगू लागला की चौधरी साहेब हे आमचे गुरु आहेत आणि सत्संग करायला आले आहेत आमच्या इथे. म्हणाले की अरे तू स्वतः बनवून का खात नाहीस? चांगला हट्टाकट्टा दिसतोयस, दुनियेला मूर्ख बनवतोयस, स्वतःच बनवून खात जा. तेव्हा परमात्मा म्हणू लागले, भाई मला तर न करताच सगळं मिळतंय. चौधरी साहेब मला तर काम न करताच देतोय भगवंत. तेव्हा मुलुकदास म्हणू लागले, तुला काम न करता देतोय, मग मला का नाही देत भगवंत? तर तुम्हालाही देईल जर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही त्या सर्व क्रिया कराल तर. ज्याने भगवान न मागता देखील देतो. तर ते म्हणाले, काय तुझा भगवान आज मला रोटी देईल? तर म्हणाले, हो का नाही, जरूर, विश्वास ठेव. म्हणाले ठीक आहे, आणि नाही दिली तर? सजा ऐकून ठेव, मी तुला शेतात राबायला लावील मजूर म्हणून. तेव्हा परमात्मा म्हणाले, आणि जर भगवंताने आज तुला रोटी दिली तर तू काय करशील? म्हणाले, मी तुझा शिष्य बनेल. परमात्मा म्हणाले की ठीक आहे, पण लक्षात ठेव हे बोलणं, मी वचनाचा पक्का आहे. मुलुकदासजी म्हणाले. मुलुकदासजींची शेतं होती पूर्वेला, त्यांचं स्वतःचं शेत होतं पूर्वेला, आणि निघून गेले पश्चिमेला दुसऱ्या गावाच्या सीमेमध्ये. तिथे एका झाडावर जाऊन बसले. आता पाहतोच मी इथं कोण खायला आणून देतो. आता काय झालं, हे धनगर लोक असतात, शेळ्या मेंढ्या पाळणारे, त्यांचा कुठला सण होता. त्यांनी विचार केला की भाई या वृक्षाखाली खीर बनवावी. एखादी गाय देखील त्यांच्यासोबत होती. आपण इकडे शेळ्या चारूया. काही जण त्या शेळ्यांना घेऊन चरण्यासाठी पुढे घेऊन गेले दूर, आणि 1-2 भक्त कामाला लागले.
त्या वृक्षाखाली खीर बनवू लागले. त्यांनी लाकूड फाटा जमा करून चूल वगैरे बनवून खीर बनवू लागले. खीर तयार झाली होती एवढ्यात काय पाहिलं त्यांनी की काही घोड्यांवरून येत आहेत माणसं, दूरवरून धुरळा उडवीत वेगाने. त्यांना माहीत असायचं जंगली लोकांना की अशा प्रकारे जेव्हा कोणी येतं तर ते डाकू असतात. ते घाबरून पळून गेले. बनवलेली खीर तशीच टाकून ते पळून गेले. तिथून गेले आपल्या मित्रांकडे जे दुसरे बकरीवाले होते. तर तिकडून ते घोडेस्वार तिथे आले त्या वृक्षापाशी. खाली थोडा वेळ थांबले ते. एक जण म्हणू लागला, यात काहीतरी बनवलंय, हे काय पहा. त्यांचा सरदार म्हणाला. एक डाकू खाली उतरला आणि म्हणाला, यात तर खीर आहे. ते समजून गेले की हे घाबरून पळून गेले असावेत आपल्याला पाहून आणि खीर बनवत असतील. बाकीचे दुसरे डाकू म्हणू लागले की उस्ताद भूक लागलीये, खाऊन घेऊ. एक समजदार होता तो म्हणाला की अरे नीट पहा, कोणी विष मिसळलं असेल, काही कट असेल, कुणाला तरी खाऊ घालून पाहू. त्यातला एक जण म्हणाला, भाई तो कुठे गेला असेल, इथेच लपून बसला असेल, त्याला शोधूया आणि त्यालाच खाऊ घालू. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, आसपासच्या झाडाझुडपात इकडे तिकडे. एकाने वर पाहिलं, अरे वर बसलाय तिथं. त्यांनी विचार केला घाबरून वर चढून बसला असावा. तर ते म्हणाले, बाबा खाली ये. कोण आहेस तू? तो म्हणाला, नाही मी नाही येणार खाली. त्याला माहिती नव्हतं की हे डाकू आहेत. त्याला वाटलं की वाटसरू असतील. त्यांना संशय आला की काहीतरी गडबड आहे. हा खाली काय येत नाहीये? खाली ये. येतोस का? मारू तुला गोळी. जेव्हा गोळीचं नाव ऐकलं तो झटकन खाली उतरला. मारून टाकतील बाबा हे. 1 मिनिटात खाली आला, बसला, म्हणाला, बोला. म्हणाले, ही खीर खा. त्याने ते हलकंसं एक झाकण होतं, त्यात खीर घेतली आणि म्हणाला, खा ही खीर. तो म्हणाला, अजिबात खाणार नाही. आता त्याची प्रतिज्ञा मोडली असती न खाण्याची. त्यांना पक्का संशय आला की हा बदमाश याने गडबड केली आहे काहीतरी. त्याला 2 मारले जोडे आणि लाथ मारली आणि म्हणाले, खा इथे बसून. त्याने विचार केला की अजून विरोध केला तर मारतील अजून. त्याने ती खीर खाल्ली. खाऊन झाल्यावर मारली एक लाथ. त्याला 1 तास बसवून ठेवलं. मरायचं असेल तर मरून जाईल. जेव्हा पाहिलं की ठीकठाक आहे तेव्हा ते म्हणाले की काहीतरी वेगळीच गोष्ट होती आणि बनवणारे घाबरून पळून गेले असावेत. तेव्हा आता तू पण पळ इथून. त्याला 1 मारली लाथ आणि तो पळून गेला. मग त्यांनी खीर खाल्ली की नाही खाल्ली ही वेगळी गोष्ट आहे. की त्याने जेव्हा हे पाहिले की हे डाकू आहेत आणि त्यांनी मारली त्याला लाथ, हा खूपच घाबरला मुलुकदास आणि असं म्हणाला कबीर साहेबांना, हे फलाण्याचे गुरुजी ज्यांच्या घरात ते राहिले होते त्याचं नाव घेऊन तो म्हणाला, हे धनपतचे गुरुजी, आज माझा जीव वाचवा, मी तुमचा शिष्य बनेल पक्क. आता मालिकला त्याची जिरवायची पण होती आणि हवा पण भरायची होती. तर त्याचा पक्का विश्वास बसला की आज आपला जीव गुरुजींमुळे वाचला, नाहीतर त्यांनी सरळ गोळी मारली असती. तर तिथून त्याला उपरती झाली की जीव वाचला, लाखो मिळाले आणि परमात्म्याच्या चरणी येऊन कोसळला आणि बसून रडू लागला. परमात्मा बोले, चौधरी साहब भगवान ने कुछ करी सेवा. हे म्हणू लागले की तुमचा भगवान तर मारून मारून खीर खाऊ घालतो, माझा जीव वाचला, अशी सगळी गोष्ट सांगितली. तर परमात्मा म्हणतायत, ये सब खेल हमारे किए, हमसे मिले सो निश्चय जिए. आता जो प्रसंग चालू आहे तिथे येऊया. आता परमात्म्याने त्या नौशेर खान बादशहाला सांगितलं की हे सगळं वाटून टाक, मी इथेच बसलोय, नाहीतर अजूनही गडबड होऊ शकते तुझ्या घरात. आता घाबरून त्याने सगळा 80% खजिना वाटून टाकला, धर्म केला आणि नाम घेतलं. म्हणाले, नाम घे. आता नाम घेतलं, पहा कसा उद्धार केला त्या प्राण्याचा. आणि आपण तर सर्व नरक गोळा करत आहोत आयुष्यभर. संपत्ती गोळा करा, बँकेत ठेवा, धन गोळा करा. 1 मिनिटात मेला. तर जर तुमची मुलं परमात्म्याला शरण आली असतील तर तुम्ही निश्चिंत होऊन जा. सतलोकात तुमची वेळ येईल तेव्हा तो तुमच्या मुलाबाळांना तळहातावर ठेवील. चिंता नका. आणि भगवंताचा शोध कशासाठी घ्यायचा? ज्यांनी शरीर गाडून घेतलं, हजारो वर्ष बसून राहिले, आपले तुकडे तुकडे करून टाकले शरीराचे त्या परमात्म्यासाठी. परमात्मा म्हणताय, जाके ऊपर ऐसी बीती कैसा है वो देश. तो कसा आहे भगवंत ज्याचा आम्ही ट्राय करत होतो आणि जो शोधूनही सापडला नाही आणि स्वतः येऊन भेटला तेव्हा आम्ही ओळखू शकलो नाही. तर हे आमचं
अज्ञान होतं, आध्यात्मिक अज्ञान होतं. हा दास इच्छितो की तुमच्या त्या आध्यात्मिक अज्ञानाचा नाश करू. भगवंताला तुम्ही सहज ओळखू शकाल. तर आता काय केलं? सगळा भंडारा केला. त्याने जितकी हवी होती तेवढी 20-30% सोडली आपली संपत्ती. परमात्मा निघून गेले आणि म्हणाले, याचं भजन कर बेटा. तो मंत्र जप करायला लागला. काही दिवसांनंतर त्याच्या मनात काय आलं की मी पण काय वेडा आहे. गुरुजी थोडेच पाहणार आहेत की मी किती दान करत आहे. थोडं बहुत दान करू आणि सांगू की सगळी संपत्ती दान केली. ही चूक केली. चांगले पुष्कळ घोडे खरेदी केले असते, कितीतरी लग्न केली असती, असे मूर्ख विचार त्याच्या मनात येऊ लागले. आता जो मालिकच्या शरणमध्ये नामाचा उपदेश घेतो, त्याने जे दान केलं होतं ते त्याला मिळणारच होतं, परंतु तो मोक्ष नाही मिळाला. हा किंतु राहिला त्या नालायकाच्या मनात की मी मोठी चूक केली, असं करायला नको होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू निश्चित झाला. पुढच्या जन्मी तो बलक शहराचा राजा बनला, बलक बुखारेचा राजा बनला. आणि जे त्याने मागच्या जन्मी पुण्य केलं होतं ते सगळंच मिळणार होतं. 18 लाख तर घोडे खरेदी केले आणि हत्ती आणि 16,000 विवाह केले, 16,000 राण्या ठेवल्या, खूप मोठी बाग बनवली, 9 लाखा त्यात पुष्कळ थाट केला. परंतु पुण्यात्म्यांनो, जसा दासाने आज सुरू केला होता सत्संग, की जे पुण्यकर्मी प्राणी मागच्या मनुष्य जन्मातूनच पुढचा मनुष्य जन्म प्राप्त केलेला आहे, त्यांच्यातील भगवंताच्या भक्तीची ओढ जात नाही. आता तो भक्त होताच मागच्या जन्मीचा, तर त्याने संतांचा शोध सुरू ठेवला. एका पाखंड्यामध्ये फसला आणि त्याच्यावरती ब्लाइंड फेथ त्याची, आणि तो होता ठग. आणि दिसायचा असा मोठा, एखाद्या साधू संतासारखा त्यागी बैरागी दाखवायचा स्वतःला. एकदा राजाने अंगठी बनवून घेतली सोन्याची. खूप धनी व्यक्ती होता तो राजा. सोन्याची अंगठी 50,000 तयार झाली त्या काळी. आज तर माझ्या मते 5 करोडमध्ये बनेल. हिरे पाचू छोटे छोटे असे लावून सोन्याची अंगठी, अशी मोठी अंगठी होती ती. आता राजा त्या आपल्या गुरुकडे जात असे, 5-10 मोहरा दान करत असे. आता त्याने पाहिलं त्या ठकाने की राजाची अंगठी तर खूपच मूल्यवान आहे, ही तर चोरलीच पाहिजे. त्याने आपल्या शिष्याला सांगितलं की राजाची अंगठी कुठे तयार झालीये हे शोधून काढ. त्याने बोलता बोलता ते शोधून काढलं, कारण नगरात 2-4च सोनार असतात जे राजाशी संबंधित असतात. शोधलं की कुठल्या सोनारानं केलीये. तर त्याला सांगितलं की भाई तू एक अशीच दुसरी नकली बनव. त्याने तशीच त्या छापाची डुप्लिकेट बनवली आणि ती त्या ठकाने आपल्या खिशात घातली त्याच्या गुरुजीने. आणि राजाला निरोप पाठवला की गुरुजी नौकाविहार करू इच्छितात. राजाला जेव्हा निरोप मिळाला तेव्हा ते तर कर्तव्यच असतं श्रद्धाळूंचं, तर त्यांनी फटाफट तयारी केली. राजाला म्हटले चला. राजाने तुरंत व्यवस्था केली, स्वतःही आला आणि म्हणाला की चला. एका नौकेत राजा आणि 1-2 नोकर, राजा आणि त्याचा गुरुजी नौकेत बसले आणि नाविक चालवू लागला आणि फिरू लागले त्या विशाल सरोवरात. तो म्हणाला, राजन, हे काय आहे? जी अंगठी आहे ही गुरुदेव, ही किती किमतीची असेल? ही घ्या ना, पहा. ही आहे 50,000 रुपयांची तयार झाली आहे. अच्छा अच्छा, ए नाविक, जरा लक्ष देऊन चालव, इकडे चल. आता त्या राजाची नजर तर विचलित झाली. हा नाविक काय गडबड करतोय? ती अंगठी खिशात टाकली आणि नकली बाहेर काढली. म्हणाला की राजन, अंगठी तर खूपच सुंदर आहे, पण आमच्या काय कामाची? तो म्हणाला, राजा, आपण ठेवा गुरुदेव. अरे आमच्या काय कामाची? आमच्यासाठी तर ही माती आहे, असं म्हणून त्याने तलावात फेकून दिली. आता राजाने विचार केला की गुरुजी तर खूप त्यागी आहेत, किती त्यागी वैरागी आहेत की हे कुठल्या गोष्टीची इच्छाच ठेवत नाहीत. दुप्पट श्रद्धा वाढली त्याची. आधी 10 रुपये दान करायचा, आता 100 करू लागला. आता त्याची इच्छाच ही होती की राजाबरोबर कसेही आपले संबंध दृढ व्हावेत. आणि ती ओरिजिनल घातली त्याने खिशात आणि तिथे लपवून ठेवली आपल्या झोपडीत, जमीन खोदून त्याच्या कॉन्फिडेन्शियल शिष्यांकडून लपवली. काही दिवसांनंतर त्या शिष्याचं आणि गुरुचं भांडण झालं.
तो शिष्य त्याच्यावर नाराज झाला. त्या शिष्याने विचार केला की या गुरुची चांगलीच जिरवतो. त्याने मंत्र्याला सांगितलं की मंत्रीजी, राजाची अंगठी आमच्या गुरुजींनी फसवून अशी बळकावली. आता मंत्री म्हणाला, भाई हे खरं आहे का? तर तो म्हणाला, अगदी पक्की खबर आहे. तर तो म्हणाला, हो एकदम पक्की खबर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? अशोक लक्ष्मण आवाड. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट मजली चिंचोली, तालुका जिल्हा अहमदनगर. आपला व्यवसाय काय आहे? मी टॅक्स कन्सल्टंट आहे. मी 1997 पासून टॅक्स कन्सल्टंटचं काम करतो. त्या अगोदर HR एक्झिक्युटिव्ह म्हणून लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी केली आणि 1997 साली या व्यवसायात पदार्पण केलं. तो व्यवसाय आजपर्यंत करत आहे. सर्व स्टॅट्युटरी कामं ॲडवायझर म्हणून काम करतो मी. सर्व प्रकारचा सल्ला देणे हे मी काम करतो सध्या. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 जून 2013 रोजी मी नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हा, सर्व देवी देवतांची. जसे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला मी वर्षातून 2-3 वेळेस जायचो. त्याच्यानंतर बजाजनगर या ठिकाणी राहत असताना मी मोठा देवी च्या मंदिर पूर्णपणे बांधकामामध्ये माझा सक्रिय सहभाग होता आणि त्या मोठा देवी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी सेक्रेटरी होतो. आणि मी सर्वांनी मिळून त्या मंदिराची उभारणी केली, मंदिराची पूजा करायचो. नवरात्रामध्ये 9 दिवस पूर्णपणे त्या देवीची सेवा करत होतो. होम हवन इतर सर्व पूजा किंवा बाकीचे सर्व जे काय असेल विधी त्या ब्राह्मणाच्या यांच्या सल्ल्याने आम्ही ते सहकार्याने सर्व विधी करत होतो, पूजा करत होतो, सर्व प्रकारचे उपवास धरत होतो. एकादशी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्री, शनिवार, श्रावण महिन्यामध्ये सोमवार अशा प्रकारचे व्रत वैकल्य पण करत होतो. प्रत्येक सणाला जसं दसरा असला तर आमच्या मूळ गावामध्ये वीरभद्राचं आमचं कुलदैवत आहे. त्या दैवताला प्रत्येक दसऱ्याला मी न चुकता जायचो आणि ते देवाचं दर्शन घेऊन यायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच एक साधक होतात, तुमची देवीवर आस्था होती, त्यासाठी तुम्ही एका मंदिराची उभारणी केली, त्या मंदिराची तुम्ही एक सेक्रेटरी म्हणून कामकाज बघत होते. त्याचप्रमाणे आपण इतरही जी महाराष्ट्रामध्ये जी भक्तिसाधना घडते ती भक्तिसाधना आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे, हे भक्तिसाधना तर तुम्ही करतच होतात, असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी असं का वाटलं? हां, त्या आमचे बंधू DYSP होते नाशिकला, अँटी करप्शन विभागाला. त्यांना ते पायीवारी करायचे पंढरपूरची, आळंदी ते पंढरपूर पायी जायचे. एका यात्रेमध्ये त्यांना भक्ती सौदागरा संदेश हे संत रामपालजी महाराजांचं पवित्र पुस्तक प्राप्त झालं आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी पूर्ण वाचून काढलं आणि त्यांचा अध्यात्मातला अभ्यास असल्यामुळं ते कीर्तनकार होते. त्यांनी जवळजवळ 2 ते 3 हजार कीर्तनं केले. कीर्तनकार असल्यामुळं ते ज्ञान त्यांना समजलं आणि त्यांनी समजलं. स्वतः जाऊन त्यांनी आणि आमच्या वहिनींनी जाऊन नामदीक्षा घेतली बरवालाला जाऊन आणि तिथून आल्यानंतर आम्हाला ते सांगायला लागले की त्यांनी पुस्तक दिलं भौतिक सौदागरा संदेश आणि साधना चॅनलवर तो प्रवचन ऐकायचं सांगितलं. आम्ही त्याप्रमाणे ते पुस्तक पण वाचलं आणि TV चॅनलवर पण ते सत्संग पाहत होतो. पण हा अध्यात्म जवळपास समजत नव्हता, थोडंसं समजायला डोक्यावरून जात होतं. जरी मी अध्यात्मात लहानपणापासून होतो तरी पण हे तत्त्वज्ञान समजायला मला थोडासा वेळ लागला. आणि नंतर मग पुढे एक दिवशी आईचं डोळ्याचं ऑपरेशन होतं, त्या निमित्ताने मी अहमदनगरला मुक्कामी थांबलो. त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं आणि 3 घंटे चर्चा केली. त्यावेळेस त्या चर्चेमध्ये त्यांनी गीता आणि हरिपाठ ज्ञानेश्वराचा इतर धर्मग्रंथ काढले आणि त्या धर्मग्रंथांमधून मला असं सांगितलं की हे जे संत रामपालजी महाराजाचं तत्त्वज्ञान आहे हे सर्व धर्मग्रंथांच्या आधारावर आहे. ती समजल्यानंतर 3 घंटे चर्चा झाल्यानंतर त्याच दिवशी आमच्या भक्तमतीचं म्हणजे मिसेसचं रेल्वेचं तिकीट काढलं आणि त्यांच्याबरोबर पाठवून दिले. आमच्या मिसेसनी 8 फेब्रुवारी 2013ला नामदीक्षा घेतली. दुसऱ्या वेळेस आम्ही दोघं गेलो. मी 18 जून 2013ला नामदीक्षा घेतली
नामदीक्षा घेतल्यानंतर मी संताच्या तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाच्या दर्शनासाठी गेलो. दर्शन घेतल्यानंतर मी आमच्या भक्तमतीला भेटल्यानंतर पहिला एकच हे प्रतिक्रिया दिली का अरे हे संत नाही तर हे देवच आहेत, आता पुढच्या वेळेस आपल्याला मुलांना पण घेऊन यायचं. सर, तुम्ही संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला, त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली, तर या नामदीक्षेतनं, या सद्भक्तीतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? प्रथमतः म्हणजे आमचे मिसेसचं म्हणजे भक्तमतीचे आजार बरा झाला. तिला 2 वर्षापासून आजारी होती. तो आजार असा होता की कोणीतरी जेवणामध्ये काही खाऊ घातलं असावं किंवा प्रेतात्मा असावा. त्याचं आम्हाला ते स्पष्टीकरण झालं नाही. मी जवळपास 20-25 दवाखाने केले, 4-5 मांत्रिक पाहिले, सर्वांना पाहिलं, पण ती जगावं असं एकच इच्छा होती. नंतर मग ती संत रामपालजी महाराजाच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर, त्या आश्रमाच्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतर नामदीक्षाच्या अगोदर तिला फरक पडला. टॉयलेटला गेली आणि पूर्ण पोट रिकामं झालं. काय पोटात होतं ते पूर्णपणे निराकरण झालं. आणि सकाळी जसं आपण नॉर्मल जेवण करतो, 3 फुलके म्हणतात, तिकडे आपण 3 पोळ्या म्हणतो, असे 3 फुलके, भात, भाजी, वरण भात सगळं पूर्णपणे जेवण केलं. ते आत्तापर्यंत केलं. जे आजारामध्ये 10-15 किलो वजन कमी झालं होतं ते पूर्णपणे भरून निघून वजन जास्त झालं आहे. आज जवळपास 72 किलोच्या 70-72 किलोच्या दरम्यान वजन आहे. आणि कुठलाही त्यानंतर पुन्हा त्रास नाही आहे. थोडंफार किरकोळ दुखत असेल, पण असा मोठा त्रास किंवा ऑपरेशन करावं लागेल मला डॉक्टर सांगायचे. मी डॉक्टरकडे घेऊन गेलो ना, इन्फेक्शन झालं, तुम्ही ऑपरेशन करा, मी दवाखाना बदलायचो. ह्या दवाखान्यात जाय, त्या दवाखान्यात जाय, आयुर्वेदिक कर, मांत्रिक बघ, पण कुठंच गुण नाही आला. तर या संताच्या चरणी गेल्यानंतर तिला गुण आला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्या धर्मपत्नीला जी व्याधी होती ती पूर्णपणे बरी झाली आणि ती एक स्वस्थ आयुष्य आज जगत आहात. मला असं विचारायचं आहे, हा तर तुमचा धर्मपत्नीचा अनुभव तुम्हाला मिळाला, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो, मला स्वतःला झाला. मी 18 जून 2013ला नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर 14 जुलै 2013ला मला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात, अर्धांगवायू म्हणतात किंवा पॅरेलिसिस म्हणतात. तर मी दवाखान्यात गेल्यानंतर माझा मनामध्ये जप चालू होता. जो रामपालजी महाराजांनी मंत्र दिला होता तो चालू होता. त्याच्यानंतर डॉक्टरने तपासून मला ICUमध्ये टाकलं आणि ICU टाकल्यानंतर चेक करायला आले. तर चेक करायला आल्यानंतर तर मी त्यांच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं दिले. त्यांनी बोट दाखवणं, हे करणं, ते जे काय विचारायचं असतं त्या डॉक्टरी याच्यामध्ये ते त्यांनी विचारलं. आणि ते विचारल्यानंतर मी त्यांना पूर्णपणे सांगितलं. तर ते म्हणे काही नाही, ओके का. तर त्यांच्यामध्ये ती चर्चा झाली की हे एकदम कसं बरं वाटलं. म्हणजे कुठलंही औषध त्यांनी ट्रीटमेंट किंवा इंजेक्शन गोळी कुठली दिली नव्हती. त्याच्या अगोदर बराचसा मी रिकवर झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी थोडीशी चर्चा केली. नंतर त्या दवाखान्यामध्ये मी 8 दिवस ॲडमिट होतो. त्या 8 दिवस ॲडमिटनंतर मला बेड रेस्ट होतो 2 महिने. 8 सप्टेंबर 2013 रोजी मला एक स्वप्न पडलं. संत रामपालजी महाराज माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला सांगितलं, तुला 4 इंजेक्शन दिलेले, आता तुला काहीच होणार नाही. मी त्या आजारातून उठलो आणि 9 सप्टेंबरला कामाला लागलो. ते आजपर्यंत दणदणीत काम करतो. पूर्वीपेक्षा म्हणजे आजाराच्या अगोदरपेक्षाही मी चांगल्या परीने सगळ्या प्रकाराने काम करतो. कुठल्याही प्रकारची व्याधी नाही. कदाचित अशा आजारामध्ये मृत्यू होतो, कायमचं अपंगत्व येतं किंवा अन्य काही चेहरा बदलतो. माझं कुठलंही काहीही बदललं नाही. ते एकच कारण त्याला, मी संत रामपालजी महाराजाच्या शरणांगत होतो, त्यांची नामदीक्षा घेतलेली होती आणि तो नामजप करत होतो. आणि त्यामुळंच माझंसुद्धा आजार त्याच कृपेने बरा झाला. नव्हे तर पहिल्यापेक्षा मी तंदुरुस्त आहे. आज तो तुम्ही मला पाहत असताल, मला कुणीही म्हणू शकत नाही. मला कधी म्हणणार नाही कुणी का तुला कधी अर्धांगवायूचा झटका आला असेल असं मला मार्केटमध्ये किंवा इथं नातेवाईकामध्ये कुणीही म्हणू शकत नाही. फक्त ज्यांना माहिती आहे तेच म्हणू शकतात. इतका मी पूर्णपणे रिकवर झालो किंवा पूर्णपणे बरा झालो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे जो आपल्याला अर्धांगवायूचा झटका आला होता तो पूर्णपणे बरा झाला. तर तो जो अर्धांगवायूचा आपल्याला झटका आला होता त्यासाठी तुम्ही काही ट्रीटमेंट जी केली होती, त्याच्यासाठी काही रिपोर्ट्स वगैरे केले होते, ते रिपोर्ट्स दर्शकांना दाखवता येतील का? हो, का नाही, माझ्याकडे आहेत ना. अजून ती पूर्ण फाईल माझी मी जपून ठेवलेली आहे. त्यातले काही पेपर, महत्त्वाचे पेपर मी काढून आणलेत, मी तुम्हाला दाखवू शकतो. हे CT स्कॅन, अर्धांगवायूचं CT स्कॅन, ॲडमिट असल्याचं 8 दिवस ॲडमिट असल्याचं कार्ड,
दोन्ही साईडनी दाखवू शकतो. आणि त्यानंतर जसं सप्टेंबरमध्ये मला परमात्म्याने स्वप्नामध्ये दर्शन येऊन सांगितलं, त्याच्यानंतर हा नील रिपोर्ट CT स्कॅनचा, त्याच्यानंतरचे हे लॅबॉरेटरीचे रिपोर्ट पण सर्व नील आले, कुठलंही काही नाही. आणि तेथून पुढं जे सगळ्या औषध गोळ्या सगळ्या बंद झाल्या. तोपर्यंत मी ट्रीटमेंट घेत होतो. आता कुठलीही गोळी किंवा कुठलीही ट्रीटमेंट चालू नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने, त्यांच्या नाममंत्राने आपल्याला जो अर्धांगवायूचा झटका आला होता तो बरा झाला. त्याचप्रमाणे आपली पत्नी, तिलासुद्धा त्रास होता पोटाचा, तिला विकार होता पोटाचा, आतड्यांचा, तोसुद्धा बरा झाला. तर ती जी व्यक्ती आपली धर्मपत्नी आहे त्या आता कशा आहेत आणि दर्शकांना त्यांना बघायला मिळेल का? हो, का नाही, मी घेऊन आलेलो आहे बरोबर, त्यांना मी घेऊन येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. ताई, जसे तुमचे धर्मपती हे सांगत आहात की तुम्ही पोटाच्या विकाराने त्रास्त झालेले होतात आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यानंतर तो जो आपला विकार आहे तो पूर्णपणे बरा झाला. तर दर्शक श्रोतावर्ग हे जाणू इच्छितो की आपल्याला काय त्रास होता आणि तो कसा बरा झाला. माझं कसं पोट खूप दुखायचं, म्हणजे पोट दुखल्यामुळं मी खूप म्हणजे त्रास व्हायचा. रात्रीचं मला छातीत धडधड व्हायचं, झोप नाही यायची, परत बाथरूमला जावं लागायचं जास्त. त्याच्यामुळं मग आम्ही संत रामपाल महाराजाची भक्ती केल्यामुळं माझा तो आजार बरा झाला. सर, जसं की संत रामपालजी महाराजांकडनं जी नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेच्या सतभक्तीमुळे आपल्याला व आपल्या पत्नीला जो फायदा झाला, त्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? हा, मी सर्व धर्माच्या, सर्व पंथाच्या, सर्व संत महंताला हात जोडून प्रार्थना करतो का सर्वांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा. यामध्ये कुणीही सुटू नये. पुन्हा पुन्हा मी त्यांना कळकळीची प्रार्थना करतो. हे जे ज्ञान आहे प्रचलित परंपरेचं किंवा अंधश्रद्धेने आलेलं, हे सर्व सोडून देऊन हे ज्ञान समजून घेऊन संत महंतांनी सुद्धा या भक्तीमध्ये प्रवेश करावा, नामदीक्षा घ्यावी आणि पूर्ण जगामध्ये हीच भक्ती राहावी, ही माझी इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांनी छापलेले बरेचसे पुस्तकं, कोट्यावधी पुस्तकांची सेवा झालेली आहे. ती पुस्तकाच्या पाठीमागे नंबर असतो, पुस्तकावर नंबर असतो आणि जो टीव्हीचे सत्संग चालतात टीव्हीच्या खाली नंबर दिले जातात. त्या नंबरवर जर संपर्क केला तर त्यांना नामदीक्षेचा पत्ता मिळू शकतो. नामदीक्षा देणारे सेवेदार प्राप्त होऊ शकतात आणि सर्व उपलब्ध आज पूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये उपलब्धता आहे. या संधीचा सर्व मानव समाजाने फायदा घ्यावा, स्वतःला मोक्ष प्राप्त करून घ्यावा, स्वतःचं दुःख निवारण करावं, हीच माझी सर्वांना पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती आहे, प्रार्थना आहे की नामदीक्षा घ्या. सर, जसं तुम्ही संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्याला जे रोग होते ते पूर्णपणे बरे झाले. तर मला असं विचारायचं आहे की जर कोणा व्यक्तीला ती नामदीक्षा घ्यायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? बिलकुल निःशुल्क नामदीक्षा आहे. उलट त्यासाठी दिलेले जे भक्तिबोधचं पुस्तक, एक संत रामपालजी महाराज आणि कबीर परमात्माचा फोटो आणि अमृतजल, प्रसाद व इतर साहित्य जे दिलं जातं हे पूर्णपणे निःशुल्क दिलं जातं. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.